पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 221. 221 पेजवर मननाचे स्वरूप सापडलं. चला, तर विषय चालू आहे की उत्तम अधिकारी जो पुरुष त्याला आत्मसाक्षात्कार होण्यासाठी साधनं सांगितल्या जातात. ती साधनं म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादी साधनं आहेत. अशा साधनांचा उपदेश याज्ञवल्क्य मुनींनी सुद्धा आपली पत्नी जी मैत्री तिलाही केला होता. म्हणून इथं सुद्धा या ग्रंथामध्ये ग्रंथकार उत्तम अधिकाऱ्याला आत्मसाक्षात्काराची साधनं म्हणून सांगताहेत श्रवण, मनन, निधिध्यासन. त्यापैकी श्रवण म्हणजे काय याचा विचार आपण बघितला. उपक्रम उपसंहारादी यांच्या सहाय्याने वेदांत वाक्याचा जो तात्पर्यार्थाचा निश्चय होणं त्यालाच म्हणायचं श्रवण. की कोणत्या अर्थामध्ये वेदांताचं तात्पर्य आहे, वेदांत वाक्यांचं तात्पर्य आहे असा निश्चय करणं, निश्चय होणं त्याला श्रवण म्हणावं. मग आता अद्वितीय अखंड एकरस ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करण्यामध्येच वेदांताचं तात्पर्य आहे, भेदात नाही. हे लक्षात आल्यानंतर ते अखंड एकरस सच्चिदानंद घन ब्रह्मतत्व मीच आहे असा निश्चय करायचा आहे. पण श्रवण झालं म्हणजेच तसा लगेच निश्चय होतो असं नाही. तर त्याकरिता नंतर श्रवण झाल्यानंतर पुन्हा मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं. म्हणून आता पुन्हा मननाचं स्वरूप काय आहे हे सांगतात. नंतर निधिध्यासन काय आहे हेही सांगणार आहे ग्रंथकार. तर दिलं आहे बघा मननाचे स्वरूप. शिष्य प्रश्न करतो, मनन म्हणजे काय, मनन कशाला म्हणतात. श्री गुरु उत्तर देतात, श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्म. ठीक आहे, श्रवण केलंय वेदांत शास्त्राचं, त्यातून लक्षात आलं की अद्वितीय एकमात्र ब्रह्म आहे. तर बघा, श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्म त्या संबंधाने होणाऱ्या असंभावना रूप दोषांची निवृत्ती व्हावी. असंभावना रूप दोष म्हणजे संशय रूप दोष. कारण दोन असतात, असंभावना, विपरीत भावना. त्यापैकी असंभावनेचे पुन्हा दोन प्रकार, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना. प्रमाण संभावना म्हणजे प्रमाणाविषयी संशय. प्रमाण जी वेदवाक्ये ती अद्वितीय ब्रह्माची प्रतिपादक आहेत किंवा भेदाची प्रतिपादक आहेत अशा स्वरूपाचा जो संशय त्याला म्हणायचं प्रमाण संभावना. आणि ती प्रमाण संभावना श्रवणाने निवृत्त होते. ठीक आहे. नंतर प्रमाण असंभावनेनंतर प्रमेय असंभावना म्हणजे प्रमेयाविषयी संशय. प्रमेय म्हणजे सिद्धांत. सिद्धांत म्हणजे जीव ब्रह्माची एकता रूप सिद्धांत. तर जीव ब्रह्माची एकता वेदांत शास्त्रातून वेदातून सांगितलेली आहे. मग त्याविषयी जो संशय, जीव ब्रह्माची एकता सत्य असेल का भेदच सत्य असेल अशा प्रकारचा जो संशय त्याला म्हणायचं प्रमेय असंभावना. आणि त्या प्रमेय असंभावनेची सुद्धा निवृत्ती होणं आवश्यक आहे. जर प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना वगैरे दोषांची निवृत्ती झाली नाही तर ज्ञान दृढ होऊ शकत नाही. ज्ञान दृढ झालं नाही तर अविद्या निवृत्त होणार नाही, आहे की नाही. त्यामुळे इष्ट जे आपलं मोक्ष आहे, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती ती होऊ शकत नाही. म्हणून हे दोष प्रतिबंधक आहे. या प्रतिबंधक दोषाची निवृत्ती व्हावी याकरिता श्रवण, मनन, निधिध्यासन हे सर्व करावी लागतात. प्रमाण असंभावनेची निवृत्ती श्रवणाने होते आणि प्रमेय असंभावनेची म्हणजे प्रमेयाविषयक असणाऱ्या संशयाची निवृत्ती मननाने होते. आणि विपरीत भावनेची निवृत्ती, विपरीत भावना म्हणजे उलटी भावना. म्हणजे काय, देहादिक पदार्थ मी आणि माझे नसून मी आणि माझे वाटणे, जगत मिथ्या आहे, सत्य नाही, तरी पण जगत मिथ्या न वाटता सत्य वाटणे यालाच म्हणतात विपरीत भावना. मग त्या विपरीत भावनेची निवृत्ती निधिध्यासनाने होणार आहे. आता तूर्त
प्रमेय असंभावनेची निवृत्ती होण्याकरिता मनन करणं आवश्यक आहे. हीच गोष्ट इथं सांगतायत श्री गुरु. श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्म, त्या संबंधाने होणाऱ्या अद्वितीय ब्रह्माच्या बाबतीत होणाऱ्या संशयाची, संशयरूप दोषाची, म्हणजेच असंभावना रूप दोषांची निवृत्ती व्हावी. एतदर्थ, याकरिता, दोषाची निवृत्ती होण्याकरिता. पुढे वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे निरंतर जे त्याचे चिंतन, सापडलं? पंक्ती पहा, पुन्हा वाचतो या पेजवरची. वेदांतानुसार, त्याच्यानंतर युक्तीच्या द्वारे निरंतर, आणि जे, निरंतर आणि जे यामध्ये एक शब्द लिहा. निरंतरच्या पुढे मनामध्ये, मनामध्ये. आता पुढे पहा, जे त्याचे चिंतन, आणि चिंतन शब्दाच्या पुढे निदिध्यासन आहे. तर चिंतन आणि निदिध्यासन याच्यामध्ये 2-3 शब्द लिहायचे आहे. चिंतन याच्या पुढे लिहा करणे, त्यास मनन म्हणतात. त्यास मनन म्हणतात, पूर्णविराम. त्यास मनन म्हणतात. झालं. पुढे अजून, असे मनन सिद्ध झाल्यानंतर, असे मनन सिद्ध झाल्यानंतर, बस. पुढे छापेल आहे मग, निदिध्यासन करावे. सापडलं? आता पहा, पुन्हा वाचतो. असंभावनारूप संशयरूप दोषांची निवृत्ती व्हावी. एतदर्थ, लागलं का? एतदर्थ वेदांतानुसार, युक्तीच्या द्वारे. वेदांतानुसार म्हणजे श्रुतीला अनुकूल अशी युक्ती शोधायची, आहे की नाही? त्यालाच तर्क म्हणतात. आणि श्रुतीच्या सिद्धांताच्या विरुद्ध जर कोणी तर्क करीत असेल तर त्याला तर्क म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? कुतर्क. ठीक आहे. वेदांतानुसार, श्रुती अनुसार युक्ती शोधणे, युक्तीचं चिंतन करणे, यालाच म्हणायचं काय? मनन. तर वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे, युक्तीच्या द्वारे निरंतर, सतत मनामध्ये जे त्याचे चिंतन करणे, ज्या त्या अद्वितीय ब्रह्माचे चिंतन मनामध्ये सतत करणे युक्तीच्या माध्यमाने, त्यास मनन म्हणतात. अहम ब्रह्मास्मी. असे मनन सिद्ध झाल्यानंतर, असं मनन सिद्ध झाल्यानंतर मग पुढे करावं काय? निदिध्यासन. ठीक आहे. तर निदिध्यासन करावे. मग आता पुन्हा प्रश्न करतोय शिष्य निदिध्यासनाचं स्वरूप विचारण्याकरिता. तर काय लिहिलं आहे? निदिध्यासनाचे स्वरूप. शिष्य म्हणतो निदिध्यासन म्हणजे काय? निदिध्यासन कशाला म्हणतात? लागला अर्थ. मनन झालं. आता निदिध्यासनाविषयी प्रश्न विचारला. मनन काय? यौक्तिक अद्वैत ब्रह्माचं चिंतन, युक्तीने केल्या जाणारं जे अद्वैत ब्रह्माचं चिंतन, त्याला म्हणायचं काय? मनन. ठीक आहे. आता निदिध्यासन. श्री गुरु उत्तर देतात. गुरु, आपण देह नाही, सापडली ओळ? तिथं आपण शब्द खोडून तिथं टाकायचा मी. तर मी देह नाही. पुन्हा पुढे शब्द आलाय आपण, तिथं पण आपण खोडून मी. मी स्थूल कृश रस्व दीर्घ नाही. पुढे पुन्हा आपण आलाय, तिथं पण खोडून मी. ठीक आहे. आता वाचूया सुरूपासून. गुरु बोलतात की मी देह नाही. देह हे माझं स्वरूप नाही आहे. देह मी नाही. मी देह नाही. पुन्हा कसा? मी देह नाही तर देहाचे धर्म मी कसा असू शकेल? देहाचे धर्म आहे कोणते? उदाहरण, स्थूलता, कृशता, रस्वता, दीर्घता, हे धर्म कुणाचे आहे? स्थूल देहाचे आहे. देहच मी नाही तर देहाचे धर्म सुद्धा मी नाही. मग ते सांगतात की मी देह नाही, मी स्थूल नाही, कारण स्थूल शरीर आहे, मी नाही. मी कृश नाही. कृश कोण आहे? शरीर. मी नाही. मी म्हणजे आत्मा. कृश नाही आहे. कृश म्हणजे दुबळा पतला असाही नाही आहे. रस्व दीर्घ. रस्व म्हणजे बुट्टा, आखूड, कमी उंची असलेला, असाही मी नाही आहे.
हा ध्येयाचा धर्म आहे. दीर्घ म्हणजे उंच असाही मी नाही आहे, तर हा सुद्धा ध्येयाचा धर्म आहे, दीर्घत्व. ह्रस्व दीर्घ नाही. बर, आणखीन पुढे मी वर्णाश्रमी इत्यादी नाहीत. वर्ण 4 आहेत, आश्रम 4 आहेत. मला वर्णही नाही, आश्रमही नाही. वर्ण आणि आश्रम हे सुद्धा कुणासाठी आहे? ध्येयासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मी वर्णाश्रमी इत्यादी नाही अशा मानण्याने, म्हणजे मागे एका प्रसंगी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे, काय सांगितलं होतं मागं? तर बोलतात, पुन्हा सांगतायत, विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार करून निधिध्यासनाचं स्वरूप सांगत आहे. सरळ सरळ थोडक्यात काय? अनात्माकार वृत्ती, तिला म्हणायचं विजातीय प्रत्यय. प्रत्यय म्हणजे वृत्ती, विजातीय प्रत्यय, बाधक प्रत्यय आहे की नाही. अनात्माकार वृत्ती जर असेल, घटाकार, पटाकार, मठाकार, देहाकार, तर तो विजातीय प्रत्यय आहे, त्याचा त्याग करायचा आणि सतत आत्माकार वृत्ती करायची. ठीक आहे की नाही. यालाच म्हणायचं काय? निधिध्यासन. पहा, विजातीय प्रत्ययांचा शब्दाचा अर्थ होतो वृत्तींचा, आणि विजातीय म्हणजे आत्मा सोडून इतर घट पट मठाकार जी वृत्ती आहे त्याला म्हणायचं काय? विजातीय प्रत्यय. तर विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार करून म्हणजे त्याग करून. ठीक, पुढं पहा, आपण शब्द आहे ना, तर आपण खोडायचा आणि तिथे टाकायचा मी. आता पहा, मी प्रत्यगात्मा. प्रत्यगात्मा कोण आहे? मी. प्रत्यगात्मा म्हणजे अंतरात्मा, म्हणजे साक्षी, कुटस्थ, सर्वांच्या हृदयात साक्षी चैतन्य रूपाने असलेला आत्मा, त्याला म्हणतात प्रत्यगात्मा. मी प्रत्यगात्मा, द्रष्टा, पाहणारा आहे, साक्षी, सच्चिदानंद, शुद्ध, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप, मुक्त, बंधनरहित, मुक्त म्हणजे बंधनरहित, अजन्मा, जन्मरहित, अजर, जरारहित, जरा म्हणजे बुढापा आहे की नाही, बुढापा रहित आहे कोण? मी. अमर, मरणरहित, अक्रिय, क्रियारहित, असंग, संगरहित, अद्वितीय, द्वैतरहित, ब्रह्मरूप, आहोच्या जागी आहे, कारण मी घेतला तिकडं. तर मी कसा आहे मग? असा आहे, प्रत्येगात्मा, द्रष्टा, साक्षी इत्यादी रूप मी आहे, असा सतत चिंतन करणे म्हणजेच अनात्माकार वृत्तीचा परित्याग, अनात्माकार वृत्तीचा अभ्यास. आत्माकार वृत्तीचा अभ्यास म्हणजे कसा? स्वतःच्या बाबतीत हे चिंतन करणे की मी कसा आहे, देहाधिक मी नाही, मी प्रत्येगात्मा आहे, साक्षी आहे, असंग आहे, अक्रिय आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, अशा रीतीने वृत्तीने अभ्यास करणे, यालाच म्हणतात काय? निधिध्यासन. पुढे पहा, अशा मानण्याने उत्पन्न होणाऱ्या, असं मानलं, असा निश्चय केला, तर अशा मानण्याने उत्पन्न होणाऱ्या सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहास मनात जे स्थिर करणे त्यास निधिध्यासन म्हणतात, आहे की नाही. सजातीय प्रत्ययांचा, प्रत्यय म्हणजे वृत्ती, सजातीय प्रत्यय, समान जातीय प्रत्यय, समान जातीय वृत्तिया, आहे की नाही. समान जातीय वृत्ती म्हणजे सतत आत्माकार वृत्तींचा धारा प्रवाह, अनात्माकार वृत्तीचा त्याग आणि आत्माकार वृत्ती करणे, यालाच म्हणायचं काय? सजातीय प्रत्ययांचा प्रवाह, सतत आत्माकार वृत्ती करणे, याचं नाव काय आहे? निधिध्यासन. लक्षात आलं की नाही? काय जी? अनात्माकार वृत्तीचा परित्याग, घटाकार, पटाकार, देहाकार, मामाकार, मामीकार, जी चित्ताची वृत्ती झालेली असेल तिचा त्याग, आहे की नाही, आणि आत्माकार वृत्तीचा अभ्यास की अहम ब्रह्मास्मी, सच्चित आनंद स्वरूप मी आहे, देह मी नाही, व्यापक तत्व मी आहे, डोळ्याला दिसत नाही, अखंड एक रस आहे, ते जन्मरहित आहे, मृत्यूरहित आहे, अजर आहे, अमर आहे, कोण? मीच, आहे की नाही. अशा स्वरूपाने मीच्या रूपाने आत्म्याचं चिंतन करणे, व्यापक तत्व आहे, जे डोळ्याला दिसत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही, असं असणारं की जे आकाशालाही व्यापून टाकलंय ज्या तत्वाने, असं असणारं, सर्वांच्या हृदयात एकच असणारं, सारे शरीर ज्या एकाच तत्वामुळे चालतात, असं असणारं अखंड एक रस ब्रह्मतत्व मी आहे. अशा रूपाने त्या ब्रह्माचं काय करायचं? चिंतन, वृत्तीचा प्रवाह, यालाच म्हणतात काय? निधिध्यासन. लागला अर्थ? चला, अशा मानण्याने उत्पन्न होणाऱ्या सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहास
मनात जे स्थिर करणे त्यास निधिध्यासन म्हणतात. बरोबर. चला पुढे. निधिध्यासनानंतर काय? कर्ये साक्षात्कार असा आलतो ना दोह्यामध्ये. म्हणजे आत्म्याच्या निसंदेह, संशयरहित निसंदेह अपरोक्षानुभवरूप साक्षात्काराचे संपादन करावे. ठीक आहे ना. असं निधिध्यासन करता करता साक्षात्कार स्वरूप स्थिती आपोआपच होऊन जाते. पुन्हा वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. अहम ब्रह्मास्मी हा साक्षात्कार आहे. कर्य साक्षात्कार म्हणजे आत्म्याच्या निसंदेह म्हणजे संशय बिलकुल येता कामा नये. आहे की नाही. काय खरोखर देह मी आहे का आत्म मी आहे हे संशय आता येता कामा नये. ब्रह्म एव अहम अस्मी, अहम एव ब्रह्म अस्मी असा निसंदेह अपरोक्षानुभव रूप साक्षात्काराचे संपादन करावे म्हणजे प्राप्ती करून घ्यावी. पुढे याप्रमाणे दोह्याच्या पूर्वार्धात पहिल्या अर्ध्या भागात श्रवण मनन निधिध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा असे सद्गुरूंनी सांगितले. दोह्याच्या पहिल्या अर्ध्या भागात काय सांगितलं की श्रवण मनन निधिध्यासन करावं आणि श्रवण मनन निधिध्यासन रूप साधन करून आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा असं सांगितलं. आता पुढे उत्तरार्धात म्हणजे दोह्याच्या पुढील अर्ध्या भागात जो दोहा होऊन गेला ना मागं 36 नंबरचा. आता पुढे उत्तरार्धात साक्षात्काराच्या रूपाने. बरोबर. तिथं रूपाने शब्द आहे ना तो कट करायचा आणि तिथं टाकायचं स्वरूपाचे. स्वरूपाचे झालं. आता पहा. आता पुढे उत्तरार्धात साक्षात्काराच्या स्वरूपाचे सद्गुरू वर्णन करतात. म्हणजे साक्षात्काराचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन करतात गुरु. काय म्हणतात? सच्चिदानंद इति असं आलंय दोह्यामध्ये. इति साक्षात अपरोक्ष आहे की नाही. साक्षात अपरोक्ष कंसात काय दिले? अंतकरणाच्या अहमादी वृत्तींचा प्रकाशक जो जे चैतन्य आहे ते सतत काय आहे? अपरोक्ष आहे. अपरोक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे. आत्मा सर्वांना हमेशा प्रत्यक्ष आहे. कोण आत्मा? की जो वृत्तीच्या द्वारे बाहेरच्या वस्तूंचं प्रकाशन करतो हे तर आहेच, पण ज्या वृत्तीच्या द्वारे आपण घटपटादी प्रकाशांचं प्रकाशन करतो त्या वृत्तींना सुद्धा जो प्रकाशित करतो, कारण वृत्ती सुद्धा काय आहे? जड आहे. त्या वृत्तींना सुद्धा जो प्रकाशित करणारा आहे तो अपरोक्ष स्वरूप ते अपरोक्ष स्वरूप चैतन्य आहे. तो अपरोक्ष स्वरूप आत्मा आहे. लागला अर्थ? पंक्ती पहा. सच्चिदानंद इति साक्षात अपरोक्ष सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे. तिथं काय लिहिलंय? आपणच आहो असं आहे ना. तिथं आपणच शब्द कट करून मीच आहे असं पाहिजे. सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे झाला अर्थ. असा जो अनुभव घेणे त्या साक्षात्कार म्हणतात. सच्चिदानंद घन ब्रह्म मीच आहे असा मी रूपाने आत्म्याचा अनुभव घेणे यालाच म्हणायचं काय? साक्षात्कार. जसं अज्ञान काळामध्ये देहाला घेऊन आपण मी म्हणतो की नाही, ते जसं देहाचं प्रत्यक्ष आहे तसा देहाचा वाद करून देहाचाही प्रकाशक असणारं जे चैतन्य तत्व ते मी आहे असा अनुभव घेणे यालाच म्हणतात काय? साक्षात्कार होणे. लोक म्हणतात देव भेटेल की नाही भेटेल, बडी चिंता असते काही काही लोकांना. खूप परमार्थ करतात, नामस्मरण करतात आणि सतत चिंता असते काय? देव कधी भेटेल. देव भेटायला जाण्याकरिता, देव भेटण्याकरिता कुठं जावंच लागत नाही. कारण देव जर आपल्याहून भिन्न कुठे एखाद्या धामात राहणारा असता तर त्याच्या साक्षात्काराची चिंता झाली असती, होईल की नाही होईल म्हणून. परंतु तो कुठं आहे? तुझा आहे तुझ पासी परी तू जागा सुखलासी असं म्हटलंय की नाही, आहे की नाही. ते स्वरूपच आपलं स्वरूप आहे, पण ते आपल्याला कळत नाही. अविद्येमुळे त्याच्यावर आवरण आलेलं आहे आणि त्या अधिकालाच आपण आपलं स्वरूप समजतो आहे. मग आपणच फक्त अंतर्मुख होऊन वेदांतानुसार श्रवण मनन निधिध्यासन करून एकांतात जाऊन जर चिंतन केलं तर आपला साक्षात्कार आपल्याला आहेच. फक्त त्याला जाणून घ्यायचं आहे, त्याचे आवरण काढायचे आहे, त्याच्यावर जे कव्हर चढले गेले शेवाळ ते बाजूला करायचं आहे.
शेवाळ बाजूला करायचं आहे का पाणी प्राप्त करायचं आहे? फक्त शेवाळ बाजूला करायचं आहे, पाणी तर प्राप्तच आहे. तसे हे जे अविद्या आवरण देह तादात्म्य वगैरे झालेलं आहे ना, अज्ञान, त्याची निवृत्ती करायची आहे. मी तर सतत सदैव सतत आहेच आहे. फक्त त्याचा अखंड एकरस रूपाने अनुभव घ्यायचा आहे, तोच साक्षात्कार. ठीक आहे, चला. असा जो अनुभव घेणे त्या साक्षात्कार म्हणतात. असे वेद पुकार, द्वयात आलेला पद आहे पुकार, त्याचा अर्थ करतात म्हणजे वेद उच्च स्वराने सांगतात. ही गोष्ट वेद उच्च स्वराने सांगतात, डमरू वाजवून सांगतात, मोठ्याने सांगतात, हा त्याचा अर्थ आहे. पुढे, पूर्वी श्रवण, मनन व निधिध्यासन ही 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत असे सांगितले, बरोबर. ही साधने जोपर्यंत चित्त शब्दादी विषयात आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत, बरोबर. आत्मसाक्षात्काराची साधनं सांगितली होती, आताही सांगत आहे. कोण? 3 मुख्य, श्रवण, मनन, निधिध्यासन. आणखीन पुढे तत्व पदार्थ शोधनही घेऊ शकता. ठीक आहे ना. ही आत्मसाक्षात्काराची साधनं आहे. पण ही साधनं त्याच चित्तात घडू शकतात. कोणत्या चित्तात? की जे चित्त शब्दादी विषयांच्या ठिकाणी आसक्त नाही आहे. जर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषयाच्या ठिकाणी चित्त आसक्त असेल, ती विषय प्राप्त करण्यासाठी ज्या चित्तात प्रयत्न होत असतील, अशा चित्ताकडून श्रवण, मनन, निधिध्यासन होणं शक्य नाही आहे. साधनच जर होणार नाही तर त्या साधनांच्या द्वारे प्राप्त होणारा जो साक्षात्कार तो होईल का? नाही आहे. आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कारच झाला नाही तर मोक्ष प्राप्त होणार नाही आहे. कळलं की नाही? कारण आत्मस्वरूपाचा साक्षात्कार, आत्मस्वरूपामध्ये स्थित होणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे. आणि ती स्थिती श्रवण, मनन, निधिध्यासनाने प्राप्त होते. आणि श्रवण, मनन, निधिध्यासन होण्याकरिता चित्तामध्ये दोष नसावे लागतात, आहे की नाही. मल, विक्षेप, आसक्ती, आहे की नाही, जगत सत्यत्व बुद्धी, आहे की नाही, व्यावहारिक विषय प्राप्त करण्याची अत्यंत लालसा, पुत्र, लोकेशना, दारेशना, वित्तेशना, मान इत्यादी प्राप्त व्हावा अशी जर खूपच दृढ इच्छा असेल तर श्रवण, मनन होणं शक्य नाही आहे. लागला अर्थ? पाकिटासाठी भांडणारे माणसं कधीच श्रवण, मनन, निधिध्यासन करू शकत नाही. कळलं की नाही? आहे की नाही. पुष्कळ लोक आहे जगामध्ये पाकिटासाठी भांडतात, उघडून पाडतात जागेवर किती दिले आहे. जर समजा 1000 कबूल केला असं जर 800 भरले एखाद्याने, तिथंच अंगावर फेकून देणारे लोक आहेत. पाकिट समोरच्या माणसाच्या अंगावर फेकून देणारे आहेत. कळलं की नाही? जाऊ दे, आपलं काही घेणं देणं नाही. ही साधने जोपर्यंत चित्त शब्दादी विषयात आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत. लागला अर्थ? दुसऱ्याच्या खिशातला पैसा येन केन रूपाने, न्यायाने अन्यायाने वा, कसा आपल्या खिशात येईल अशाच चिंतनात जे लोक सदैव असतात असे लोक परमार्थापासून खूप दुरावलेले आहेत असं समजावं. श्रवण, मनन, निधिध्यासन तर त्यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट आहे. कळलं की नाही? चला, म्हणून जर कमवायचं आहे तर हिंमत ठेवली पाहिजे. मी माझ्या कष्टाने कमवूनच खाईल आणि तो कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला आनंद देईल, आरोग्य देईल, परमार्थवित्त त्याच्याकडून घडेल, त्या माणसाकडून घडेल. आणि जो अन्यायाने कमावलेला असतो, अन्याय ये न केन प्रकारे कसा तरी लुबाडून सुबाडून दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात आणण्याचा प्रयत्न केला, 1200चं इंजेक्शन 12,000ला, 40,000ला, 60,000ला, कधीच समाधानी होणार नाहीत असले लोक. ठीक आहे, चला एक उदाहरण दिलं. ही साधने जोपर्यंत चित्त शब्दादी विषयात आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत. यासाठी विषयांचा विषाप्रमाणे त्याग करून, लागलं, विषयाचा त्याग करायचा आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहे सर्व विषयांचा. पण कशाप्रमाणे त्याग करायचा? विषाप्रमाणे. विषाप्रमाणे त्याग करणं म्हणजे विष मनुष्य स्वप्नात सुद्धा ग्रहण करू शकतो का? नाही. समजा एखाद्याला म्हटलं, हे बघ 5 मिली आहे, फक्त 5 मिली आहे. किती? 5 मिली आहे, म्हणजे चमच्याभर सुद्धा नाही आहे. कळलं की नाही? पण ती जहाल आहे थोडंसं. पण एवढं जर तुम्ही घेतलं ना, तुम्हाला मी किती 5 करोड रुपये देतो. 5 मिलीची किती? 5 करोड देतो. घेईल कोणी? नाही. कारण घेण्याची गोष्ट फार दूर आहे. त्या बाटलीचं झाकण उघडलं तर वासाने सुद्धा माणूस मरू शकतो, इतकं जहाल ते विष आहे. तर घेईल का कोणी विष? नाही घेणार ना. मग जसा विषयाचा मनुष्य त्याग करतो
आहे की नाही. कोणी जर म्हणलं नाही तुम्हाला मी पंतप्रधान बनवतो एवढं विष घ्या, घेईल का विष? नाही घेणार. कळलं की नाही. त्याग करतो, त्याप्रमाणेच त्याग करावा लागतो. कशाचा? विषयांचा. चला, यासाठी विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करून व समाधी घट, काय शब्द आहे तिथं? घट. घट शब्द खोडा. तिथं काय लिहिणार? कोण सांगतो बरं? हा, हुशार झाला तुम्ही सर्वात. समाधी घट खोडून षट लिहा. वरून दुसरी ओळ, शेवटचा शब्द दुसऱ्या ओळीतला. व समाधी षट साधनांनी संपन्न होऊन, षट म्हणजे शम दम वगैरे सांगितले की नाही, साधनांनी संपन्न होऊन युक्त होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जाणे, है की नाही. ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जाणे आणि तद्वारा गुरुद्वारा श्रवण मननादी करून आत्मसाक्षात्काराचे संपादन करणे. संपादन करणे म्हणजे प्राप्त करणे. आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेणे हेच मोक्ष प्राप्तीचे मुख्य साधन आहे. झालं. यासाठी श्रवणादीद्वारा आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून सत्संगाचा समागम सदैव करावा. कारण सत्संग घडल्याशिवाय शम दम श्रवण मनन निधिध्यासन ही साधनं करता येण्यासारखी नाही, आहे की नाही. मग आता मोक्ष पाहिजे ना, त्यासाठी आत्मसाक्षात्कार करावा लागेल. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे ना, त्यासाठी साधनं करावी लागतील. साधनं म्हणजे कोणती? श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन ही साधनं आहेत. बऱ्याच वेळेस माणसाला कधी कधी भ्रम होतो किंवा चांगली चांगली शिकलेली सुद्धा बावरून जातात. बिचारे श्रवण करत आहे, मनन करत आहे, निधिध्यासन करत आहे, तरी ते म्हणतात नाही आता काही लवकर जरा संपलं तर बरं होईल, 10-20 पानं घेऊन जरा लवकर संपून टाका म्हणजे आम्हाला साधना करता येईल. वा, धन्य आहे बाई. म्हणजे याचा ही साधना, मुख्य साधना सोडून आणखीन कोणती साधना करणार आहात तुम्ही? काही सकाम साधना करायची आहे का? खादाक मंत्रात जप करून काही स्वर्गवीर प्राप्त करून घ्यायचा आहे का? आणि जर तो प्राप्त करून घ्यायचा असेल तर इकडे पडलेच कशासाठी? कळलं की नाही. तर हीच खरी साधना आहे. कोणती? श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन. खऱ्या अर्थाने इकडं पूर्ण शक्ती लावून खर्च करणे. जरी आहे की नाही, चुकून सुद्धा मोबाईल न पाहणे, मोबाईलचा गेम डाउनलोड करून न घेणे, तिकडे पाहायचं सुद्धा नाही. तिकडे जर वेळ घातला तर श्रवण मनन निधिध्यासन होऊ शकत नाही. कळलं की नाही. खरं तर वापरायलाच नाही पाहिजे. कोण? मोबाईल. एक सामुदायिक फोन ठेवून द्यायची त्या आश्रमात. कोणता? लँडलाईनचा. हा, ज्याला कोणा तिकडून घरून फोन आला तरच बोलायचं त्या साधकाला. ते विमानातून एकदाच आला पाहिजे, दोनदा आला तर नाही, डिलीट सांगायचं त्यांना, नाही फोन करायचं म्हणून. कळलं. आणि बाकी फोन बिन सारा बंद झालं. काय पुढे? तद्वारा श्रवण मनन आदी करून आत्मसाक्षात्काराचे संपादन करणे हेच मोक्ष प्राप्तीचे मुख्य साधन आहे. समजलं? हा, हे चाललं होतं आपलं मुख्य साधन काय आहे. श्रवण मनन 20 पानं संपवणं म्हणजे साधन होऊ शकत नाही. श्रवण सुद्धा नाही होणार. मनन निधिध्यासन खूप दूरची गोष्ट आहे. पंक्तीच नाही लागणार तर पंक्तीचा अर्थ काय कळणार आहे? आणि पंक्तीचा अर्थ जर नाही कळाला तर तुम्ही कसं चिंतन करणार? कशी प्रक्रिया मांडणार की ब्रह्म अद्वितीय ब्रह्मच सत्य आहे, भेद बाधक आहे, मिथ्या आहे म्हणून? नाही करू शकत. चला, हेच मोक्ष प्राप्तीचे मुख्य साधन आहे. यासाठी श्रवणादीद्वारा आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून सत्पुरुषांचा समागम म्हणजे संग, साधू पुरुषांच्या संगतीत राहणे, सत्शास्त्राच्या संगतीत राहणे, हमेशा चांगलीच ग्रंथ आणि चांगलीच पुस्तकं वाचणे. ठीक आहे ना. कादंबऱ्या वगैरे वाचू नये. लागला अर्थ साधकाने तरी, आहे की नाही. एकदा झालं काय, पेपर तर अजिबात वाचू नये, अखबार. एकदा काय झालं, आळंदीमध्ये असताना एका माणसाने पेपर आणला आणि त्यांनी सांगितलं, तिथं आम्ही बसलेलो होतो डॉक्टर महाराजांच्या खोलीमध्ये, डॉक्टर महाराज तिथं होते. तर तो मनुष्य म्हणाला जाताना की महाराज हा पेपर तुम्हालाच राहू द्या, मी दुसरा घेऊन टाकेन. महाराज म्हणाले हा पेपर आम्हाला नको, तुम्हीच घेऊन जा. बळजबरी वापस करून दिला. नंतर आम्ही विचारलं महाराजांना की का बरं ठेवला, मी पेपर थोडा वाचला असता. तर त्यांनी सांगितलं पेपर वाचण्याचा मी अधिकारीच नाही, तर वाचू कशाला? कळलं. वाचून तरी काय करणार? आणखीन जगातले किडे, जगातले सारे विषय डोक्यात भरून घेणार, आहे की नाही. हा त्याचा अर्थ होतो ना. बरं जाऊ द्या, समजा घेतली भरून, आपण काही करू शकतो का?
समजा आता कोरोनाच्या बातम्या आल्या आणि आपण लगेच सारा कोरोना नष्ट करू शकतो, असं काही करू शकतो का? नाही. कशासाठी त्या सारे कचरा भरून घ्यायचा? नाही. असं त्यांचं सिद्धांत खूप आवडला. एकदा काय झालं, आम्ही बसलेलो होतो, एका माणसाने दुसरी कोणती तरी ग्रंथ आणून दिली. सावरकरांचे कोणाच तरी आणून दिली. डॉक्टर परमपूज्य गुरुवारी डॉक्टर महाराज तिथं होते, त्यांनाच दिली. तर झालं काय, तो माणूस गेला आणि महाराजांनी कोणाला तरी ती पुस्तकं पुन्हा देऊन टाकली. मी प्रश्न विचारला, म्हणलं सावरकरांचं किंवा कोणाच तरी चांगलं पुस्तक होतं ते, इतिहास. म्हणलं का बरं वाचत नाही? वाचायला पाहिजे अशी पुस्तकं, माहिती होते. ते म्हणे नाईलाज म्हणे माझावाला. मी कसं काय? म्हणे आमचे गुरुवर्य ते स्वामी महाराज नाही का, आनंद आश्रम स्वामी, दंडी स्वामी होते, त्यांनी सांगितलं म्हणे काय की ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि गाथा हे सोडून दुसरी कोणती ग्रंथ वाचायचीच नाही. म्हणजे वेदांताला पूरक आणि संत वाङ्मयाची एवढीच ग्रंथ वाचायची, उपनिषद वगैरे हे सर्व वाचायचं, पण असते ग्रंथ वाचायचे सांगितले नाही म्हणे, त्यामुळे मी वाचू शकत नाही आणि म्हणून देऊन टाकले म्हणे. बघा काय निष्ठा आहे. चला, यासाठी श्रवणादीद्वारा आत्म्याचा साक्षात्कार व्हावा, बरोबर. म्हणून सत्पुरुषांचा समागम सत्संग सदैव करावा. याविषयी आता पुढे गुरु सांगतात, सत्संगाचं महात्म्य सांगतात. शेवटचा दोहा आहे श्रीराम गुरूंचा. विषय थोडी दुरुस्ती करून घेऊ एकदा. तर पुढचा शब्द आहे ना विषयवत, तिथे य खोडायचा, विषवत असा पाहिजे शब्द. झालं. तिसऱ्या लाईनमध्ये साधू संघ असा शब्द आहे. साधू संघ हा शब्द खोडून टाकायचा, तिथं टाकायचं सच्चिदानंद. सच्चिदानंद झालं. आता चला, आता उच्चारण करूया. विषय विषवत त्याग करी, करिये साधू संग, होते सच्चिदानंद सदा, जे मनो ते अभंग. ठीक. अन्वय. विषवत विषय त्याग करी, सापडलं. विषवत विषय त्याग करी. खालच्या वेळी साधू संग करिये. तिसरी लाईन पोते सच्चिदानंद, पोते सदा सच्चिदानंद असं करा. पोते सदा सच्चिदानंद. शेवटची ओळ जे मनो तेम अभंग. ठीक आहे. अर्थ पहा. विषवत विषाप्रमाणे, विषय त्याग करी, त्याग करावा कशाचा? विषयांचा. कशाप्रमाणे? विषयाप्रमाणे. आणि काय करावं विषयाचा त्याग करून? मग काय टाइमपास म्हणून इकडे तिकडे फिरत राहावं नुसतं, जांभळ खात खात ह्या झाडावरून त्या झाडावर? नाही 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 नाही. मग काय करावं? साधू संग करिये, साधूंचा संग करावा. अहो म्हणजे पण आता साधूच कुठे भेटायला गेले तेव्हा त्यांचा सत्संग करायला? अहो जरी साधू तुम्हाला भेटत नसले किंवा भेटले तर त्यांच्यावर विश्वास श्रद्धा बसत नसेल, तर आपल्याकडे खूप साधू आहे. म्हणजे कोण? गाथा साधू आहे, ज्ञानेश्वरी साधू आहे, एकनाथी भागवत साधू आहे, वेदांताचे ग्रंथ साधू आहे, ती वाचत बसावं. तो सुद्धा साधू संगच आहे. कळलं? ज्ञानेश्वरी वाचता वाचता सहज वृत्ती त्या अर्थाकडे जाते. कळलं? चला, साधू संग करिये. बरोबर. मग त्याने काय होईल? तर पोते सच्चिदानंद सदा. पोते सदा सच्चिदानंद. पोते म्हणजे स्वतः, सदा म्हणजे हमेशा. सच्चिदानंद ब्रह्म मी आहे असा निश्चय होईल, म्हणजे साक्षात्कार होईल. पुढे जे मनो तेम अभंग. जे मनो शब्दाचा अर्थ आहे जसा आहे, तेम म्हणजे तसाच, अभंग म्हणजे अखंड. जसा आहे तसाच मी अखंड आहे, अभंग आहे, भंगरहित आहे. झाला अर्थ? चला, या द्वयाचा समानार्थी मराठीमधून लिहून घ्या. विषवत विषय त्यागुणी. विषवत विषय त्यागुणी साधू संग करावा. साधू संग करावा.
स्वतः सदा सचिदानंद, स्वतः सदा सचिदानंद. शेवटची ओळ, जसाचे तसाच अखंड, जसाचे तसाच अखंड. ठीक आहे, चला बरं झालं हा पाठ आता झाला, नाही तर मोठं नुकसान झालं असतं आपलं. कदाचित आपला मॅनेजर गेला असता बसून गाडीत, ती जागा होती शिल्लक. कळलं की नाही कळलं? साधू लोक आलते ना, ती गजन होती, एक जागा कमी होती. रितेशला वाटलं असतं सात संघ करायला सांगितलंय, चला बा जाऊ. कोणाचा कोणता काऊन बरं बघा ना, चल लागलं. आता टीका पहा. शब्द स्पर्श रूप रसादी जे निषिद्ध विषय आहेत, बरोबर, हा निषिद्ध विषय आहेत म्हणजे त्याग करण्याला सांगितलेले विषय आहेत, त्यांचा विषाप्रमाणे त्याग करून. याचा अर्थ असा नाही की शब्द स्पर्श रूप रसगंध याचा त्याग करायचा मग जेवण सुद्धा नाही करायचं कारण रस विषय आला ना, असा अर्थ नाहीये. निषिद्ध विषयाचा त्याग सांगितला आहे आणि शरीर रक्षणाकरिता जेवढे आवश्यक आहे तेवढे विषय तर लागणारच आहे. जेवण लागणार, पाणी प्यायला लागणार आहे की नाही. चला, तर शब्द स्पर्श रूप रसादी जे निषिद्ध विषय आहेत त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करून, बरोबर, करिये साधू संग म्हणजे ज्ञान. पंक्ती पाच चला. म्हणजे ज्ञान, वैराग्य, दया, संतोष, अकाम कामना राहित्य, अक्रोध क्रोध राहित्य, क्षमा, सदाचार इत्यादी सुलक्षणांनी संपन्न. सुलक्षण म्हणजे सत्लक्षण. अशा सत्लक्षणांनी संपन्न कोण? साधू, गुरु संपन्न, पुन्हा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा. अशा साधूंचा सद्गुरूचा काय करावा? समागम करावा, म्हणजे त्यांच्या सहवासात राहावं. नुसत्या त्यांच्या सहवासात राहायचं नाही तर त्यांची सेवा करायची, असा त्याचा अर्थ आहे. कळलं की नाही? सद्गुरूचा समागम करावा. अशा सत्पुरुषांच्या समागमाने, त्यांच्या सहवासात राहिल्याने आपण स्वतःलाही, आपणा स्वतःलाही हे सारे गुण प्राप्त होतात. कोणते? क्षमा, दया, संतोष, संतोषादी साधने प्राप्त होतात. सापडलं? साधूंच्या सहवासात राहिलं तर आपोआपच ते गुण सुद्धा आपल्याला लागतात. संगतीचा हा मोठा फायदा असतो. जर तुम्ही दुर्जना संगतीत राहिले ना, आपोआप तशी गुण लागणार म्हणजे लागणार, त्यात काही संशय नाही आहे की नाही. आणि जर सज्जना संगतीत राहिले तर आपोआप सज्जन पुरुषाचे गुण हे आपोआप आपल्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे, बघा पुढे. एखाद्या आळशी माणसासोबत तुम्ही राहिलात तर जरी तुम्ही रोज पहाटे 4ला उठत असला आणि तो जर 8 वाजता उठत असला तर हळूहळू हळूहळू 4-6 महिन्यात तुम्ही सुद्धा 8:30ला उठाल. हा, लिहून घ्या नाही माझ्याकडे. हा, म्हणून राहताना आपण कुणाबरोबर राहायचं कुणाबरोबर नाही हे आपल्या पण ठरवलं पाहिजे. कळलं की नाही? कोणी जास्त बडबड करणार असेल, गप्पा मारणार असेल, त्या संगतीत राहिलं तर आपल्याला सुद्धा ती सवय लागणारच आहे की नाही. म्हणून चांगल्या सवयीच आपल्याला लागल्या पाहिजेत. ठीक आहे, चला. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा. अशा सत्पुरुषांच्या समागमाने आपणा स्वतःलाही क्षमा, दया, संतोष आदी साधने प्राप्त होतात. सापडलं की नाही? साधने आणि प्राप्त शब्द आहे ना, त्याच्यामध्ये एक शब्द लिहा, सहजच. सापडलं पण? क्षमा, दया, संतोषादी साधने सहजच प्राप्त होतात. ती सहज शब्द लिहायचा. साधने आणि प्राप्त या दोन्हीच्या मध्ये. साधने सहजच प्राप्त होतात, बरोबर. व त्या साधनापासून, ती साधनं प्राप्त झाली तर त्या साधनापासून मग आपोआपच काय? श्रवण, मनन, निधिध्यासन व्हायला लागतात. म्हणून म्हटलंय ना, काय काय त्या माहुलात, त्या वातावरणातच काय होतो? अभ्यास किंवा ती गोष्ट करता येते. जर अभ्यासाचं वातावरण असेल, पठण पाठनाचं, तर तिथंच होऊ शकतं, अन्यत्र होत नाही. कारण ते वातावरण असतं, संगतीचा परिणाम असतो. जिथं यज्ञादी कर्मकांडच खूप चालतात तर तिथंच ते होऊ शकतात, आहे की नाही. तिथं तुम्ही अध्ययन करायला गेले होणार नाही. त्या वातावरणात त्या गोष्टी घडतात, असं सांगितलं. व त्या साधनापासून श्रवण मननादी झाल्याने, सापडलं का? व त्या साधनापासून श्रवण मननादी झाल्याने
म्हणजे घडल्याने आत्मज्ञान होऊन मोक्ष होतो, मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सज्जनांचा संग सदैव, पुढे काय करावा ना, हा काय करावा. आता पंक्ती बघा तिथं कशी बदल होते. यासाठी सज्जनांचा संग सदैव करावा आहे ना, करावा खोडायचं, तिथे एक वाक्य टाकायचं आहे. सदैव याच्या पुढे करून आपले कल्याण सिद्ध करायला पाहिजे. आपले कल्याण सिद्ध करायला पाहिजे. ठीक आहे, चला अर्थ. तर यासाठी सज्जनाचा संग सदैव करून आपलं कल्याण, स्वतःचा उद्धार सिद्ध करून घ्यायला पाहिजे. पुढे जीवाने मोक्ष होण्यासाठी विषयांचा त्याग करून उत्तम साधने संपादावी, म्हणजे प्राप्त करावी. विषयाचा त्याग करून उत्तम साधनं प्राप्त करावी असेच अष्टवक्र मुनींनीही जनक राजाला सांगितले आहे. अष्टवक्र मुनींनी जनक राजाला काय केलं आहे? उपदेश केलेला आहे. काय उपदेश केला आहे? तर श्लोक आला आहे, श्लोक वाचूया. मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान विषवत्यज क्षमार्जवदयातोष सत्यं पीयूषवद्भज. ठीक, थोडी दुरुस्ती आहे. तात हलंत झालाय तिथं, तात असं पाहिजे. आणि त्याच्या पुढचा शब्द आहे विषवान, वाच्या जागी या, विषयान. ठीक आहे. आता अन्वय. तात संबोधन आहे. हे तात चेत मुक्तिम इच्छसी, चेत मुक्तिम इच्छसी. तर विषयान विषवत त्यज, खाली सरळ आहे. क्षमार्जवदयातोष सत्यम पीयूषवत भज. अष्टावक्रमणी सांगताय जनक राजाला, हे तात, हे जनक राजा, काय चेत म्हणजे यदी, जर मुक्तिमिच्छसी, मोक्ष स्वरूपाची तू इच्छा करत असतील तर काय कर? विषयान, बहुवचन आहे, समस्त विषयांचा त्याग कर. कशाप्रमाणे? विषवत, विषाप्रमाणे त्याग कर. आणि विषयांचा त्याग करून काय कर? तर क्षमा, आर्जव. क्षमा म्हणजे क्षमा करणे, क्षमा मागणे, क्षमा करणे. चूक झाली तर क्षमा मागावी, बरोबर. आणि जर एखाद्याकडून चूक झाली तर त्याला क्षमा करावी, आहे की नाही. हा. पुन्हा आर्जव, आर्जव सरळता, आहे की नाही. काही माणसं वक्र असतात आणि काही माणसं सरळ असतात. वक्र म्हणजे कसं? बोलणार एक, करणार एक, बुद्धीत दुसरंच, मनात दुसरंच, वाणीत तिसरंच, त्याला म्हणायचं काय? वक्र, आहे की नाही. एकाला एक सांगायचं, दुसरंच काहीतरी करायचं, छल कपट, त्याला काय म्हणायचं? वक्र. अरे हो, तो चिवडा चिवडा खाऊ नका, तो खाऊ नका, खाऊ नका, त्या ठेवून तो, त्याला मुंग्या बिंग्या झाल्या होत्या, ते कचरा बिचरा पडला, त्या ठेवून तो दिला ठेवून त्या माणसाने. बिचारा तो माणूस गेला पाठाला, हळूच जातो, चिवडा काढून खायला, त्याला म्हणायचं वक्र, छल कपट करे. कळलं? चला. तर असं असू नये. काही माणसं अत्यंत सरळ असतात, आहे की नाही. काही छलकपट मनात नसतं, अगदी सहज, आहे की नाही. आर्जव त्याला म्हणतात. ठीक आहे, असं असलं पाहिजे. दया, पण व्यवहारात जगत असताना मात्र अत्यंत सरळ असून मी जमत नाही, आहे की नाही. नाही तर तुम्हाला लोक काय तोडून तोडून खातील, लय अवघड आहे. म्हटलंय ना काय, हां काय एक सुभाषित आठवत नाही. तर काय असलं पाहिजे? आर्जव. जर व्यवहारात तुम्ही अत्यंत सरळ वागू लागले तर लोक काय करणार? म्हणजे याचा अर्थ छलकपट करावं असं नाही, कुणाचं नुकसान होईल, कुणाला हानी पोहोचेल असं वागू नये, आहे की नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी व्यवहारात जसं वागावं लागतं तसं व्यावहारिक दृष्टीने वागावं, हा त्याचा अर्थ आहे. पण छलकपट मात्र कुणाचा करू नाही, हा त्याचा अर्थ आहे.
क्षमा, आर्जव, दया. हृदयात काय असली पाहिजे? दया असली पाहिजे. कळलं की नाही? पुन्हा तोष. तोष म्हणजे समाधान, संतोष, आनंद. ही असलं पाहिजे. काही माणसं खूप समाधानी असतात, आहे की नाही? समजा रोज जेवण भेटते, एखाद्या दिवशी नाही भेटलं, किंवा एखाद्या दिवशी समजा अनुकूल नाही भेटलं, इच्छेनुसार नाही भेटलं, तरी काही नाही, ठीक आहे, संतोष. तोष म्हणतात त्याला, संतोष म्हणतात. ठीक आहे ना? क्षमा, आर्जव, दया, तोष आणि सत्य. सत्य फार मोठं तप आहे. सर्वात मोठं तप जर कोणतं असेल तर सत्य. सत्य बोलणं. एक जरी आपण लावून धरलं जीवनामध्ये, सत्य बोलणार, सत्य वागणार, तरी त्याच्यातून उद्धार होणार. एवढी ताकद आहे सत्यामध्ये. कळलं? सत्यम. ही सारी जी साधना आहे त्याला काय करावं? पियुषवत भज. पियुष म्हणजे अमृत. जसं अमृताचं सेवन करतो की नाही मनुष्य, तसं अष्टवक्र मुनी सांगतात जनक राजाला की क्षमा, आर्जव इत्यादिकांना अमृताप्रमाणे सेवन कर, ग्रहण कर. हा अर्थ. चला टीका. अर्थ. बा जनक राजा, जर तुला मुक्ती हवी असेल तर शब्दादी 5 विषयांचा विषाप्रमाणे त्याग कर. बिलकुल त्याग कर पूर्णपणे. आणि क्षमा, आर्जव, आर्जव म्हणजे सरळपणा, दया, संतोष आणि सत्य. बरोबर? या पुढे काय पंचकडीचे ना, तर पंचकडीचे खोडून टाका आणि याच्या जागी यांचे अमृताप्रमाणे सेवन कर. झालं. दया, क्षमा इत्यादिकाचं अमृताप्रमाणे काय करावं? सेवन करावं. पंचकडीचे म्हणले म्हणजे 5च त्याचा अर्थ असा होतो, पण असं नाही. सारे दैवी गुण, दैवी संपत्ती पाहिजे आहे. एक सांगितले 5 उदाहरण देऊन, आहे की नाही? तर यांचे अमृताप्रमाणे सेवन कर. झालं. पुढे चला. दोह्याच्या पूर्वार्धात. कोणता दोहा? 37वा शेवटचा दोहा झाला ना, विषवत केलं. हा. दोह्याच्या पूर्वार्धात विषयांचा त्याग करून महात्म्या साधूचा समागम करावा असे सांगितले. बरोबर? आता पुढे उत्तरार्धात, त्याच दोह्याच्या उत्तरार्धात गुरु निरूपण करतात. कशाचं पण? तर आता तिथं गुरु आणि निरूपण याच्यामध्ये लिहा 2-3 शब्द. सापडला शब्द. आता पुढे उत्तरार्धात गुरु. सापडला गुरु शब्द. पुढे काय? निरूपण. दोन्हीच्या मध्ये लिहायचं चिन्ह देऊन. तर काय लिहा? हा. सत्संगाचे फलरूप आत्मस्वरूपाचे. सत्संगाचे फलरूप पाचे. हा एवढं बस. आता पंक्ती पहा. आता पुढे उत्तरार्धात गुरु सत्संगाचे फलस्वरूप आत्मस्वरूपाचे निरूपण करतात. सत्संगाचं फल काय? आत्मस्वरूपाची प्राप्ती. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाचे निरूपण करतात उत्तरार्धात. तेच दिलंय पुढं. पोते सच्चिदानंद सदा. बरोबर? पोते. पोते म्हणजे स्वतः. पोते हा गुजराती शब्द आहे, त्याचा अर्थ होतो स्वतः मराठीतून. पोते म्हणजे स्वतः, आपण. काय बरं? देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी इत्यादिकांचा प्रकाशक प्रत्येगात्मा. पोते म्हणजे स्वतः आपण, मी प्रकाशक आहे, प्रत्येगात्मा आहे. सदा. सदा म्हणजे जागृतादी 3ही अवस्थात, आहे की नाही? 3ही कालात मी आहे. 3ही कालांचा, 3ही अवस्थेंचा मी प्रकाशक आहे. सदा म्हणजे जागृतादी 3ही अवस्था. त्याचप्रमाणे भूत, भविष्य, वर्तमानादी 3ही कालात काय आहे? मी सच्चिदानंद म्हणजे ब्रह्मरूप अहो, आपण आहो म्हणजे मी आहे. झालं एवढं. पुन्हा शिवाय आपण प्रत्येगात्मा. मी कसा आहे? प्रत्येगात्मा स्वरूप आहे. त्याकरिता दोह्यात पद आलाय, जे म्हणे ते म्हणजे मन आणि वाणी यास अगोचर. म्हणजे माझं जे स्वरूप आहे ते कसं आहे की जे मनाला विषय होत नाही, वाणीला सुद्धा विषय होत नाही. मन आणि वाणी यास अगोचर. पुन्हा अप्रमेय. अप्रमेय म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय, म्हणजे न कळणारा. प्रत्यक्षादी जे प्रमाण आहेत त्या प्रमाणाचा विषय नाही आहे. कोण? आत्मा. म्हणून आत्म्याला म्हटलं जातं काय? अप्रमेय. घट प्रमेय आहे. का बरं? घट इंद्रियादी प्रमाणांचा विषय होतो, पण आत्मा तसा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. म्हणून आत्मा काय आहे? अप्रमेय. ठीक आहे. तर अप्रमेय म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय म्हणजे न कळणारा. पुढं स्वतः सिद्ध आहे आत्मा, मी. स्वयंप्रकाश, जसा आहे तसाच. अभंग. अभंग शब्दाचा अर्थ ज्यास कधी भंग नाही. भंग म्हणजे नाश. ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला म्हणतात काय? अभंग. म्हणून तुकाराम महाराजांचे काय आहे? अभंग आहे.
कारण त्यांचा भंग म्हणजे नाश कधीच होत नाही. त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न गेला होता, परंतु नाश होऊ शकला नाही. बुडवले होते ना काय, त्या वयांना दगड बांधले होते रामेश्वर भट्टांनी. खाली एक दगड, वर एक दगड, सांगितलं पाण्यात बुडून द्या म्हणून. तुकाराम महाराज अनुष्ठानला बसले. किती दिवस? 13 दिवस. आणि 13व्या दिवशी साक्षात भगवंत तो गाथा वर घेऊन आले, कोरडा, पाण्याने भिजलेला नाही आहे. आणि मग मात्र रामेश्वर भट्ट स्वतः शरण आले. त्यांच्या लक्षात आलं स्वतःची चूक, आणि नंतर ते तुकाराम महाराजांचे शिष्य बनले. आणि नंतर तुकाराम महाराजांचं तोंड भरून त्यांनी वर्णन केलं. काय? आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा वगैरे भरपूर अभंग आहे. ठीक आहे, चला. अभंग ज्यास कधी भंग नाही अशा प्रकारचा अहो. आपलं भाग्य आहे आपण तुकाराम महाराजाच्या काळात आणि माऊलीच्या काळात जन्माला नाही आलो. हां, कदाचित त्यांच्या काळात जन्माला आलो असतो तर माहीतही नसतं पडलं आपण इकडं ते तिकडं. त्यावेळेस जाण्याने साधनं पण नव्हती, आहे की नाही. किंवा जरी माहीतही पडलं असतं, दर्शनही झालं असतं, तर तेवढ्याने काय लगेच काही उद्धार झाला असतं. एवढे काही थोडी पुण्यवान होतो आपण. पण त्यांच्यानंतर जन्माला आल्यामुळं फायदा हा झाला की त्यांचं सारे ग्रंथ, ज्ञानेश्वरी, गाथा, सारे आपलं वाचायला भेटतात. आणि तसं असतं तर फार तर 2-4 अभंग आपण लिहून घेतले असते, मग पाठ केले असते, एवढं झालं असतं. म्हणून भाग्यवान आपण आहोत. कळलं की नाही. चला, नंतर जन्माला आलो. पण नंतर जन्माला येऊन जर वाचितच नसेल गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, तर काय फायदा मग उलट काय आहे, दुर्भाग्य आहोत असं समजावं लागेल. चला, माणसाने जीवनाचं एक अंग बनवलं पाहिजे सत्संग. रोज 1 तास ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय झोपणार नाही, आहे की नाही. गाथा वाचल्याशिवाय 2 पानं पहिना झोपणार नाही. जसं जेवण केल्याशिवाय मनुष्य राहतो एका दिवस. एकादशीच्या दिवशी सुद्धा दाबून खातो अजीर्ण होईपर्यंत, आहे की नाही. तात्पर्य रोज जेवतो, तसं रोज काय केलं पाहिजे, सत्संग. हां, जाऊ द्या. अभंग आहे, कुठं चाललं आपलं. हां, अभंग ज्यास कधी भंग नाही अशा प्रकारचा अहो व पोते सच्चिदानंद सदा. द्वयातली पंक्ती आहे, अर्थ पहा. या चरणाच्या भावार्थाने असे समजते की सच्चिदानंद रूप परमात्मा सर्व मनुष्यास स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो. बघा कोणत्या शब्दावरून कळतं, पोते सच्चिदानंद सदा, म्हणजे स्वतः मी सदा सच्चिदानंद आहे की नाही. चला, समजते की काय, सच्चिदानंद परमात्मा सर्व मनुष्यास स्वात्म रूपे करून, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाने सदा सर्वदा प्राप्तच आहे. कोण? आपला आत्मा, ब्रह्म, आपलं स्वरूप. परंतु केवळ अविद्येच्या योगाने, अज्ञानामुळे अप्राप्त आहे असा भास होतो. मग आत्मा प्राप्त आहे का अप्राप्त आहे? प्राप्त आहे. पण प्राप्त असून प्राप्त आहे असं वाटतं का? नाही वाटत. मग कसं वाटतो? अप्राप्तसा वाटतो. तो भ्रम आहे, तोच फक्त दूर करायचा आहे. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू, अनेक जिज्ञासू काय करतात, जप, तप, तीर्थ इत्यादी अनेक साधनांची अनुष्ठाने करतात. बरोबर. तरी सुद्धा त्यांच्या बाह्यांगाची ही म्हणजे वरवरची देखील प्राप्ती त्यास होत नाही, आहे की नाही. किती प्रयत्न करून सुद्धा त्यांना काय थोडा सुद्धा थांगपत्ता लागत नाही, आत्मस्वरूपाविषयी विचार येत नाहीये. परंतु जेव्हा त्यास अत्यंत दयाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून, आहे की नाही, जेव्हा सद्गुरू भेटतात, दयाळू सद्गुरू, जेव्हा त्यास अत्यंत दयाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून ते प्रत्येक आत्म्याच्या रूपाने परमात्म्याचा उपदेश करतात की अरे बाबा, ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून तुझा जो प्रत्येक आत्मा आहे तोच ब्रह्म आहे, ब्रह्मच तू आहे, असा उपदेश करतात. तेव्हाच त्यास विद्या प्राप्त होऊन तिच्या योगाने, विद्येच्या योगाने त्यांच्या अविद्येची निवृत्ती होऊन, त्या जीवाच्या, मनुष्याच्या अविद्येची काय होते, निवृत्ती होते. आणि आत्मा प्राप्त झाला आहे असे त्यास भासू लागते. लागला अर्थ. पण एवढ्यावरून परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती व ती आता झाली असे काही होत नाही. याचा अर्थ त्याला पहिला परमात्मा प्राप्त नव्हता आणि आता गुरुच्या उपदेशाने प्राप्त झाला असं मात्र म्हणता येत नाही. याचा अर्थ पहिलाही प्राप्तच आहे, प्राप्ताचीच ही प्राप्ती आहे. फक्त मध्यंतरी भ्रम झाला की प्राप्त नाही म्हणून, तो भ्रम फक्त सद्गुरूंनी काढला आणि आत्मा तर सदैव प्राप्तच आहे. पण एवढ्यावरून परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती व ती आता झाली असे काही होत नाही. तर परमात्मा सदा प्राप्तच आहे. सापडलं? सदैव प्राप्तच आहे. कोण? परमात्मा. पुढे काय आहे?
मूळ शब्द काय आहे? एखाद्याचा. तर आहे आणि एखाद्याच्या, एखाद्याचा याच्यामध्ये एक पंक्ती लिहायची. सापडलं सर्वांना? लिहा. सद्गुरूच्या उपदेशाने सद्गुरूच्या उपदेशाने नित्य प्राप्ताचीच प्राप्ती होते. नित्य प्राप्ताचीच प्राप्ती होते. पूर्णविराम. ज्याप्रमाणे. बस. ज्याप्रमाणे. झालं. आता पुन्हा तिवळा असतो. पण एवढ्यावरून परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती व ती आता झाली आहे झाली असे काही होत नाही. तर परमात्मा सदा प्राप्तच आहे. सद्गुरूच्या उपदेशाने नित्य प्राप्ताचीच प्राप्ती होते. बरोबर. कशाप्रमाणे? दृष्टांत देऊन सांगतात. ज्याप्रमाणे एखाद्याचा स्वकंठभरण. स्वकंठाभरण म्हणजे स्वतःच्या गळ्यातला एखादी माळ म्हणा किंवा सोन्याचा काही एखादा अलंकार म्हणा. ओम, होम, बिन, ओम. लोक होम म्हणतात ना. काय असतो तो? ओम. विचारानं उच्चारण करतात नाही. काय म्हणतात? ओम. चला. तर एखाद्याच्या स्वकंठाभरण म्हणजे स्वतःच्या गळ्यातला कंठीसारखा दागिना. बरोबर. सरळ आहे. दृष्टांत माहिती सर्वांना. गळ्यातच असून विस्मरणाने तो आपल्याजवळ नाही असे जेव्हा त्यास भासते. है की नाही? काम करता करता भ्रम झाला. काय? की आपला काही अलंकार गळ्यात नाहीये. बऱ्याचदा माणसाला भ्रम होतो. चष्मा डोळ्यालाच असतो आणि मनुष्य चष्मा शोधित राहतो. कुठे गेला कुठे गेला. असं कधी झालं की नाही? बऱ्याच वेळेस होतं. हां. तर विस्मरणाने तो आपल्याजवळ नाही असे जेव्हा त्यास भासते तेव्हा त्याचा शोध लावण्यासाठी गळा न शोधता इतर बाहेरील अनेक ठिकाणी शोधून शोधून तो दमतो म्हणजे थकतो. तरी पण त्याचा शोध बाहेरून त्यास लागत नाही. परंतु जेव्हा केव्हा कोणी शहाणा मनुष्य येतो कधी जवळ आणि मग तो विचारतो, अरे काय पाहतोय तू बऱ्याच वेळेपासून? लय बेचैन दिसतोय. काय झालं काय तुला? अहो काय सांगू, 2 तोळ्याचं माझं लॉकेट होतं गळ्यात. ते मी काम करत कुठं पडलं काय माहीत. मी शोधतोय कुठे ठेवलं लक्षातच येईना. त्या माणसाचं लक्ष गेलं. अरे याच्या गळ्यातच भ्रम झाला. गळ्यात पायाचं सोडून बाहेरच पाहू राहिला हा. कारण भ्रम झाला आणि मी खूप ठेवलं म्हणून असा भ्रम झाला होता त्याला. मग तो मनुष्य म्हणतो, अरे कंठावरून जे तू शोधतो आहे ना ते तर तुझ्या गळ्यातच आहे. आता लगेच तो म्हणतो असं लगेच पाहतो अरे सापडलं. आता सापडलं म्हणायला हरवलं होतं का? नाही. प्राप्तच होतं. तरी पण प्राप्ती जेव्हा झाला की नाही का मध्यंतरी काय झाला होता? भ्रम. तसा आत्मा सदैव आपल्याला प्राप्तच आहे. पण मध्या काळात भ्रम झाला. देहाधिकाबरोबर तादात्म्य झाल्यामुळे की प्राप्त नाही म्हणून. मग सद्गुरू सांगतात की तो प्रत्येक आत्मा तूच आहे. तेव्हा विचार केल्यावर लक्षात येतं, अरे हो मी सच्चिदानंद ब्रह्म आहे होय. बरं कळलं. आता प्राप्त झाला. अप्राप्त होता म्हणून प्राप्त झाला का प्राप्त होता म्हणूनच प्राप्त झाला? प्राप्त होता म्हणूनच प्राप्त झाला. कळलं. चला. परंतु जेव्हा केव्हा कोणी शहाणा मनुष्य तो दागिना त्याच्या गळ्यातच आहे असे त्यास दाखवितो तेव्हा तो दागिना त्यास अगदी प्राप्तच असल्याप्रमाणे भासतो. आहे की नाही? पण तितक्यावरून तो दागिना पूर्वी म्हणजे पुढे काय त्यास तिथे एक शब्द लिहा म्हणजे आणि त्याच्यामध्ये अगोदर. अगोदर. आता पहा. पण तितक्यावरून तो दागिना पूर्वी म्हणजे अगोदर म्हणजे शोधण्याच्या सापडण्याच्या अगोदर त्यास प्राप्त नव्हता व आता तो प्राप्त झाला असे काही झाले नाही. तर तो प्राप्तच होता. बरोबर. याच न्यायाने म्हणजे याच नियमाने सच्चिदानंद परमात्मा सदा प्राप्तच आहे. सदैव प्राप्त आहे. म्हणून म्हटलंय व जे मनो ते अभंग. या चरणाच्या भावार्थाने असे समजून येते की प्रत्येक आत्मा स्वभावताच परमात्मा असून मुक्त आहे. जे मनवते जसा आहे तसा म्हणजे सदैव मुक्त आहे. आणि सच्चिदानंद स्वरूप स्वभावताच आहे की प्रत्येक आत्मा स्वभावताच परमात्मा असून मुक्त आहे. तो म्हणजे पहिल्याने जीवरूप असतो व मागाहून परमात्म्याच्या रूपाचा होतो. आहे की नाही? असं घडत नाही. बरोबर. अगोदर जीव आहे नंतर परमात्मा झाला असं नाही. अगोदरच काय तो परमात्माच आहे. बघा. तो म्हणजे पहिल्याने जीवरूप असतो व मागाहून परमात्म्याच्या रूपाचा होतो किंवा तो प्रथम बद्ध असतो आणि मागाहून म्हणजे नंतर मुक्त होतो. अशातला बिलकुल प्रकार नाही. तो अगोदरही मुक्तच आहे. अगोदरही प्राप्तच आहे. फक्त ज्ञान नाही.
सूर्याला ज्याप्रमाणे रात्र व दिवस ही नाहीत, ही नाहीत आहे की नाही, ही आणि नाही त्याच्यामध्ये शब्द लिहा दोन्ही. आता पंक्ती पहा. सूर्याला ज्याप्रमाणे रात्र व दिवस ही दोन्ही नाहीत, त्याचप्रमाणे निरंतर अचिंत्य चैतन्य घन परिपूर्ण प्रत्येक आत्म्यालाही परमार्थ दृष्ट्या बंध व मोक्ष दोन्ही नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बंधन बी नाही, मोक्ष बी नाही आहे पारमार्थिक दृष्टीने. पण आपण बंधन म्हणून घेऊ राहिलो म्हणून मोक्ष बोलावं लागतं. बंध व मोक्ष ही दोन्ही नाही. श्रुती सुद्धा सांगते काय, जो ब्रह्म असेल तोच ब्रह्मास प्राप्त होईल. अगोदर ब्रह्म आहे म्हणूनच तो ब्रह्माला प्राप्त झाला आहे. जर तो ब्रह्माहून भिन्न असता तर ब्रह्माला प्राप्त होऊ शकला नसता. मुक्त असेल तोच मुक्त इत्यादी. बरोबर. पुढे पहा. मनुष्य प्रथम जीवरूप असून, सापडलं का? मनुष्य प्रथम जीवरूप असून कर्मोपासनादी साधनांच्या योगाने पाठीमागून म्हणजे नंतर परमात्मरूप होतो असे जर म्हटले तर ते म्हणणे बरोबर नाही. की अगोदर जीवरूप असतो नंतर कर्म उपासना करून परमात्मरूप होतो असं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण तो पूर्वी परमात्मरूप नसून जर आता परमात्मरूप झाला आहे तर केव्हा ना केव्हा तरी त्याचा क्षय झालाच पाहिजे. कारण अगोदर परमात्मा नव्हता आणि आता परमात्मा झाला, याचा अर्थ पाहिला नव्हता आता झाला म्हणजे त्याचा कधीतरी नाश झालाच पाहिजे. मग असं होईल. सर्वदा तो तसाच राहू शकेल असे नाही. समज की उदाहरण देऊन सांगतात. मूळचा धातू तांबे असून समजा एखादा धातू आहे तांब्याचा, तांबा आहे की नाही, आणि त्याला काय दिली सोन्याची पालिश. बरोबर. पंक्ती पहा. मूळचा धातू तांबे असून मागवून त्याला कोण्यातरी औषधीच्या रसाने, काहीतरी औषधीचा रस म्हणा केमिकल म्हणा लावलं, संस्काराने पिवळेपणा येऊन त्याचे सोने झाले असे भासले. काय झालं? सोनं. तरी पण कालांतराने त्याच्यावरील औषधीच्या रसाची शक्ती क्षीण झाली म्हणजे आहे की नाही. जो लेप दिला आहे, औषधी दिली आहे किंवा त्याला केमिकल वगैरे लावलं आहे, पॉलिश केली आहे, हळूहळू ती पॉलिश काय होते? कमी कमी होत जाते, क्षीण होते, नष्ट होते. आणि क्षीण झाली म्हणजे त्यास प्राप्त झालेले खोटे सोने पण कमी होत जाऊन शेवटी केव्हा तरी अगदी नाहीसे झालेच पाहिजे. होतच. काही दिवस कालांतराने काय ठरतो? तो तांबाच ठरतो, सोनं ठरू शकत नाही. तुम्ही जर दिल्लीला गेले ना, खूप लोक भेटणार, बसमध्ये येणार, 10 रुपयाला असे सोन्याच्या साखळ्या तुम्हाला भेटणार. 10 रुपयाला एक साखळी, 20-20 ग्रॅमची. आणि भरपूर लोक घेतात 2-3 दिवस घालतात गळ्यामध्ये आणि चौथ्या दिवशी फेकून देतात. कारण ती काळी पडलेली असते, तिची पालिश निघून गेलेली असते. कळलं की नाही? सांगायचं तात्पर्य मूळचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात ती पुन्हा प्राप्त झाली. कारण सोनं नव्हतंच म्हणून सोनं राहिली नाही. त्याप्रमाणे जर जीव हा अगोदरच परमात्मा स्वरूप नसेल, कर्म उपासनेने परमात्मा रूप होत असेल तर पुन्हा कधीतरी तो पुन्हा जीव स्वरूपालाच प्राप्त होईल. पण असं नाही आहे. अगोदरच तो सच्चिदानंद घन ब्रह्मरूपच आहे. कोण? जीव. शेवटी केव्हा तरी अगदी नाहीसे झालेच पाहिजे. यासाठी प्रत्येक आत्मा स्वभावताच परमात्मा रूप आहे असे जाणावे. चांगला अर्थ. स्वभावताच परमात्मा स्वरूप आहे. कोण? प्रत्येक आत्मा. त्वंपद लक्ष साक्षी चैतन्य. कर्माने किंवा उपासनेने तो परमात्मा रूप होतो असे नाही. म्हणून जे मनो ते अभंग आहे असे म्हटले. सापडलं? जे मनो ते अभंग आहे असे म्हटले. पुढे काय? प्रत्येगात्म्या. तिथे वाक्य लिहायचं म्हटले आणि प्रत्येगात्म्याचा याच्यामध्ये अशा रीतीने स्वभाव सिद्ध स्वात्मा रूप स्वयंसिद्ध ब्रह्मरूप. बस. ब्रह्मरूप. अशा रीतीने स्वभावसिद्ध स्वात्मारूप स्वयंसिद्ध ब्रह्मरूप लिहिले. एवढं. आता पुन्हा ती कोणती वाचतो. म्हणून जे मनो ते अभंग आहे असे म्हटले. अशा रीतीने स्वभावसिद्ध स्वात्मारूप म्हणजे स्वात्मास्वरूप आत्मास्वरूप स्वयंसिद्ध ब्रह्मरूप. पुढे छापलेलं प्रत्येक आत्म्याचा बोध. असा जो प्रत्येक आत्मा आहे त्याचा बोध ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम केला असता होतो. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा सत्संग केला तरच अशा आत्मस्वरूपाचा बोध होतो, केला असता होतो. म्हणून सदैव सत्संग करावा.
म्हणून हमेशा काय केलं पाहिजे, सत्संगच केला पाहिजे. बस बस पुढचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.